वसई विरारमध्ये वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात झाडंही पडली आहेत। काही ठिकाणी वाहनांचं देखील नुकसान झालं आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुशांत सामंत यांनी। आपण पाहूयात। वसई विरारमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान जे आहे ते इथल्या नागरिकांचं झालेलं आहे। मी आता नालासोपारा पश्चिमेतील जो भाग आहे त्या परिसरात उभा आहे। आपण जर बघितलं असेल तर त्या ठिकाणी वडाचं झाड जे आहे ते सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उन्मळून पडलेला आहे आणि हा संपूर्ण रस्ता जो आहे तो बंद झालेला आहे। फायर ब्रिगेडचे कर्मचारी आता हे झाड बाजूला काढण्यासाठी आलेले आहेत, मात्र पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढतं आहे की आपण बघू शकता कशी परिस्थिती इथे आहे। फोर व्हीलर गाड्या ज्या आहेत त्या देखील पाण्याखाली गेल्याचं दृश्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। आपण बघितलं असाल तर हा संपूर्ण नालासोपारा पश्चिम येथील परिसर आहे, मदरलेवी परिसर आहे। या ठिकाणी 2 शाळा आहेत आणि असं असताना ह्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। अर्थात आज सर्व शाळांना जी आहे ती सुट्टी देण्यात आलेली आहे। पालघर असेल, मुंबई असेल, इथल्या सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। काल रात्रीपासूनच पालघर जिल्ह्यामध्ये विशेषतः वसई, नालासोपारा, नायगाव आणि विरार परिसरात मुसळधार पाऊस पडतोय आणि याचमुळे आपण जर बघितलं असाल तर ही संपूर्ण परिस्थिती जी आहे ती जलमय झालेली आहे। फायर ब्रिगेडची गाडी आलेली आहे। झाड बाजूला करण्याचे प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी सुरू आहेत। अर्थात या ठिकाणी काही दुकानांचं देखील नुकसान झालेलं आहे आणि हे मोठं वडाचं झाड, त्या मी थेट दृश्य तुम्हाला दाखवतो। हे वडाचं झाड या ठिकाणी उन्मळून जे आहे ते पडलेलं आहे। सुशांत सावंत, पुढारी न्यूज, नालासोपारा।